चाणक्य म्हणतात, जो दुसऱ्यांच्या चुकांवर काम करतो तो कमी जखमी होतो आणि लवकरात लवकर यशस्वी होतो. जय हिंद मित्रांनो, मी ओमकार शर्मा. मित्रांनो, आता सगळीकडे तुम्ही न्यूज पाहिली असेल किंवा ऐकली असेल की फेब्रुवारीच्या एंडमध्ये आपल्याला 10,000 प्लस पोलीस भरतीची जागा निघणार आहे, ॲड पडणार आहे आणि त्या अनुषंगाने सगळ्यांनी तयारीला सुरुवात केली असेल. तयारी करते दरम्यान आपल्याकडे दोन घटक आहेत. एक म्हणजे जो मागे अपयशी झालेला आहे त्याला पुन्हा एक संधी मिळते आणि तो आता पुन्हा जोमाने लागलेला आहे. आणि दुसरा गट म्हणजे पूर्णतः नवीन, काहीच नॉलेज नाही, काहीच माहीत नाही, फक्त 12वी झालेली आहे किंवा कुठेतरी पोलीस भरतीला संधी मिळू शकते, आपलं उज्ज्वल भविष्य होऊ शकतो या अनुषंगाने या फील्डमध्ये उतरलेला आहे. असे आपल्याकडे दोन घटक आहेत. परंतु या दोन्ही घटकांना समजत नाहीये की आपण शून्यापासून किंवा नवीन तयारी कशी करावी. वाय फिअर व्हेन ओमकार शर्मा इज हिअर. काळजी करू नका मित्रांनो, आपलं डिअर पोलीस जे चॅनल आहे ते संपूर्ण पोलीस भरती मार्गदर्शनसाठीच आहे. तुम्हाला काहीही अडलं तर तुम्ही मला थेटपणे विचारू शकता आणि आपलं जे चॅनल जे व्हिडिओ तयार करतो ना ते मित्रांनो तुमच्याच प्रश्नांच्या बेसिसवर तयार करतो. तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट करा, तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एकामागोमाग एक दिसणार आणि भविष्यात सुद्धा तुमच्याच प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी व्हिडिओज येणार आहेत. ओके, तर चला आपण समजून घेऊया की नेमकं या येणाऱ्या भरतीत आपल्याला जर आपली जागा फिक्स करायची असेल, यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे. तर सर्वात पहिलं म्हणजे जे आपल्या व्हिडिओचं थंबनेल आहे, जे टायटल आहे ते म्हणजे अपयशावर आपल्याला काम करायचं आहे. बघा, यशाची सक्सेस स्टोरी जी आहे ते सगळेच सांगते. ओके, सगळेच आपला स्ट्रगल सांगतात, कारण स्ट्रगल करावाच लागतो या फील्डमध्ये, त्याशिवाय भरतीमध्ये यश मिळवणं शक्य नाही. परंतु जे अपयशी झालेले आहेत त्यांची कोणी मुलाखत घेत नाही किंवा ते प्रखरपणे सगळ्या गोष्टी सांगत नाहीत. आज मी तुम्हाला अपयशाची कारणं काय ते सांगणार आहेत आणि ह्याच्यावर जर काम केलं ना मित्रांनो, माझी शाश्वती आहे, माझी गॅरंटी आहे की तुम्ही येणाऱ्या भरतीमध्ये आपली एक जागा फिक्स करणार आहेत. तर चला समजून घेऊया काय काय अपयशाची कारणे. मित्रांनो, सर्वात पहिलं अपयश म्हणजे ग्राउंडवर लक्ष न देणे. बघा, मुंबईचा तुम्ही पेपर पाहिला, शिपाईचा पेपर पहा, कारागृहाचा पेपर पहा, चालकचा पेपर पहा. पेपर हा खूप सोपा आला होता आणि त्यामुळे सगळ्यांना 85च्या पुढेच मार्क पडलेले. आता ज्यांचा अभ्यास नाही किंवा ज्यांनी खूपच सिली मिस्टेक केले ते तर बाहेर झालेच, परंतु 85च्या प्लस भरपूर लोक होते. परंतु आता इथे प्रश्न असा पडलेला आहे की ज्याला 90 मार्क पडल्यात ना तो सुद्धा विचार करतोय की माझं सिलेक्शन होईल का, कारण ग्राउंडमध्ये त्याला कमी मार्क आहेत. ग्राउंडमध्ये फक्त त्याला 30च मार्क आहेत. आता 90 आणि 30 सिलेक्शन होईल का? नाही होणार. मेरिटच ही 130च्या अबावत जाताना दिसते. मग अशा वेळेला जर पेपर सोपा येतो तर ज्याला ग्राउंडला चांगले मार्क आहेत ना मित्रांनो तोच इथे यशस्वी होतो. लक्षात घ्या मी काय सांगतोय. नुसता अभ्यास करून कोणी यशस्वी होणार नाही, नुसतं ग्राउंड करून कोणी यशस्वी होणार नाही. आपल्याला दोन्ही बॅलन्स ठेवायचे. परंतु ग्राउंड जे आहे ना, ग्राउंड हे पूर्णतः आपल्या हातात आहे. कसं, आपण काय परफॉर्मन्स करतो तिकडे जाऊन ते लगेच आपल्याला कळते, लगेच तिथली तिथे मार्क आपल्या हातात असतात, सगळं आपल्या हातात असतं आणि सगळं आपणच हे करत असतो. पेपरमध्ये तसं नसते. पेपरमध्ये समोरचे जसे प्रश्न येतील आपल्याला जेवढं माहित असेल तेवढंच माहित असेल, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला मार्क मिळत नाहीत. ओके, पण ग्राउंडच्या बाबतीत कसं असतं, सगळं आपल्या हातात असते. 1600-800 मीटर कसा पळायचा, किती मध्ये पळायचं हे सगळं आपल्याला माहित असते. गोळा किती फेकायचा, कसा फेकायचा हे आपल्याला माहित असते. 100ची सुरुवात कशी करायची, संपवायचं कसं हे सगळं आपल्या हातात असते. मग हे सगळं आपल्या हातात असताना जर ग्राउंडमध्ये तुम्ही 45 घेतलं नाही तर त्याचे जे इफेक्ट्स आहेत ते सोप्या पेपराला उद्भवत असतात. जळगावचा पेपर मी तुम्हाला वारंवार हे एक्झाम्पल देतोय की खूप चांगले मार्क होते, म्हणजे 90+95 मार्क होते, तरी सुद्धा त्याचं सिलेक्शन झालं नाही ड्यू टू ग्राउंड आहे 30च्या खाली. कसं सिलेक्शन होणार? ओके, तर लक्षात घ्या. तर आता
तुम्ही जर सुरुवात करताय तर सर्वात आधी ग्राउंड 45 कसं होईल याकडे तुम्हाला फोकस करायचं आहे। लक्षात घ्या मित्रांनो, जोपर्यंत ग्राउंड तुमचं 45 होणार नाही तोपर्यंत तुम्हाला थांबायचं नाही। 2-2 टाइम प्रॅक्टिस करा, सकाळी पण प्रॅक्टिस करा, संध्याकाळी पण प्रॅक्टिस करा, काही हरकत नाही। 1 वर्ष स्वतःला द्या। जोपर्यंत तुम्ही भरतीसाठी स्वतःला वेळ देणार नाही, इन्व्हेस्टमेंट जी आहे ती स्वतःवर करायची, तोपर्यंत तुम्ही यशस्वी होणार नाही। ओके, 2-2 टाइम प्रॅक्टिस करा, चांगला डाएट घ्या। डाएट काय घ्यायचा त्याच्यावर पण मी व्हिडिओ तयार करतोच। एकदम देशी डाएट सांगेन, एकदम घरगुती, जो आपल्या बजेटमध्ये बसेल असा डाएट तुम्हाला सांगेल। तर डाएट घ्या, 2-2 टाइम प्रॅक्टिस करा आणि ग्राउंड जो ध्येय आहे तो 45 ठेवा। ओके, दुसरी चूक होते मित्रांनो, जर पेपर हार्ड आला तर काय करायचं? बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आपल्याला दोन्हीही बॅलन्स ठेवायचे आहेत। तुम्ही ग्राउंड 47 घ्याल किंवा 50 पैकी 50 घ्याल, पण जर लेखीला 70 मार्क जरी स्कोर करू शकले नाही ना, तुमचं ग्राउंड 50 येण्याचा काही अर्थ राहणार नाही। तुम्हाला काय करायला लागेल, ग्राउंडला जर तुम्ही 45 प्लस घेताय तर इकडे पण तुम्हाला 85 प्लस आले पाहिजे। त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, आता लेखीच्या बाबतीत आपल्या हातात काय असतं? आपल्या हातात असतं मराठी व्याकरण, दुसरं असतं अंकगणित आणि बुद्धिमत्ता। जीके आपल्या हातात नसते, कारण जीकेचे काय असतं माहितीये का, कसेही प्रश्न येऊ शकतात, काही प्रश्न येऊ शकतात, त्याला काहीही मर्यादा नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कितीही पुस्तकं वाचा तरी प्रश्न नवीनच असतात। आता एक सर्वात मोठी चूक ही मुलांकडून होताना दिसते, ते काय करतात माहितीये का, एखादा प्रश्नसंच आणतात, समजा 2011 पासून ते आतापर्यंतचा प्रश्नसंच आणलं, सगळं पाठांतर केलं, पण मला एक गोष्ट सांगा मित्रांनो, जे मागे रिपीट झालेले आहेत त्यांची रिपीट होण्याची चान्सेस किती पर्सेंट आहे? 60 to 70%, म्हणजे 40 to 30% जे प्रश्न आहेत ते नवीनच असण्याची शक्यता आहे ना। मग त्यासाठी तुम्हाला नवीन अभ्यास करावा लागेल। नुसतं प्रश्नसंच अभ्यास करून चालणार नाही, तर तुम्हाला पुढे वाढायचं आहे, पुढे जर ग्रोथ करायचं आहे तर तुम्हाला जीकेचे पुस्तकं, जसं तात्याचा ठोकळा झाला, सह्याद्रीचा ठोकळा झाला, हे 2-2 पुस्तकं वापरायला लागतील। आता बरेच लोक काय करतात, फक्त तात्याचा ठोकळा वापरतात, चालणार नाही। तुम्हाला तात्याचा पण ठोकळा वापरायला लागेल आणि सह्याद्रीचा पण ठोकळा वापरायला लागेल, कारण जो प्राचीन भारताचा इतिहास आहे किंवा थोड्याशा अजून डिटेलमध्ये जी माहिती आहे ती तुम्हाला एकाच पुस्तकात मिळत नाही। मग त्यासाठी तुम्हाला दोन्ही संदर्भ वापरावा लागतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तर तुम्हाला सांगेल की जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही स्टेट बोर्डच्या पुस्तकांना प्राधान्य द्या, 8वी 9वी 10वीच्या पुस्तकांना प्राधान्य द्या, इतिहास वाचा, भूगोल वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न भरतीचे दिसतात आणि ह्याच्यामुळे तुम्हाला खूप खूप फायदा होईल। तर शक्य झालं तर मी तरी सांगेल की किमान 8वी 9वी 10वीची तरी तुम्ही स्टेट बोर्डची पुस्तकं वापरा, तुम्हाला खूप 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 फायदा होईल। त्यानंतर मॅथ्सच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलंय की कोकिळा प्रकाशन सुरुवात करा, कारण कसं असतं, कोकिळा प्रकाशन पासून आपण सुरुवात केली ना की आपली एकदम बेसिक कन्सेप्ट क्लिअर होते। आणि मग नंतर तुम्हाला हार्डला जायचं असेल तर 2 पुस्तकं वापरू शकता तुम्ही, नंतर पंढरीनाथ राणे वापरू शकता किंवा फास्ट ट्रॅक, परंतु सुरुवातीला पंढरीनाथ राणे किंवा फास्ट ट्रॅक ही पुस्तकं वापरू नका। ओके, कारण कसं असतं माहितीये का, त्यांच्या प्रश्नांची जी पद्धती आहेत ना ती खूप वेगवेगळी आहे, खूप वेगळ्या फॉर्मॅटमध्ये आहेत। तर मग सुरुवातीला जर तुम्हाला काही येत नाही आणि तुम्ही त्या प्रश्नांना हाताळलं तर नक्कीच तुम्ही गोंधळात पडणार। म्हणून सुरुवात नितीन महालेपासून करा आणि ॲडव्हान्सला तुम्ही पंढरीनाथ राणे किंवा फास्ट ट्रॅकची पुस्तकं वापरू शकता। रिझनिंगला पण तुम्हाला तसंच करायचं आहे, अनिल अंकलगी घ्यायचं आहे आणि त्याच्यावरूनच अभ्यास करायचा आहे। आणि पुढे मग जर तुम्हाला असं वाटलं तर सचिन ढवळे सरांचं तुम्ही घेऊ शकता किंवा संदीप आरगडे सरांचं तुम्ही रिझनिंगचं पुस्तक घेऊ शकता। त्यानंतर चालू घडामोडीसाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, चालू घडामोडीसाठी टेलिग्रामवर खूप सारे अपडेट्स येत असतात। करंट अफेअर्स मराठी हे यूट्यूब चॅनल आहे। त्यानंतर माझे सुद्धा काही नोट्स मी करंट अफेअर्स देत असतो, मागे पण मी तुम्हाला 100 प्रश्न दिलेले, किंवा देवा जाधव सरांचं तुम्ही सामायिक पुस्तक वापरा, ते सुद्धा तुम्हाला खूप फायदेशीर असणार। परंतु देवा जाधव सरांचं कसं आहे, MPSCचा पॅटर्न असतो, त्यामुळे डिटेल अभ्यास करायचं नाही। ओके, हेडलाईन वाचायचं आणि ठळक ठळक गोष्टी वाचायच्या, असं करून तुम्ही तुमच्या अभ्यासाला एक चांगलं पद्धतीने सुधारू शकता। तिसरी जी अपयशाची कारण आहे ती म्हणजे तुम्ही मित्रांनो खूप अभ्यास करता, खूप मेहनत घेताय, परंतु लक्षात घ्या, पोलीस भरतीत यशस्वी व्हायचं असेल तर फक्त मेहनत घेऊन चालणार नाही, तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, स्मार्ट वर्क पण करावं लागणार आहे। आता स्मार्ट वर्क म्हणजे काय, तर मित्रांनो तुम्ही मेहनत करताय,
मेहनत करताय म्हणजे खूप सारे पुस्तकं वाचताय, खूप अभ्यास करताय, परंतु त्याची रिव्हिजन आणि प्रॅक्टिस तुम्ही करत नाही. जोपर्यंत तुम्ही रिव्हिजन करणार नाही, केलेला अभ्यास रिकॉल करणार नाही, त्याची टेस्ट देणार नाही, तोपर्यंत तुमच्या अभ्यासात सुधारणा कसं होईल? स्मार्ट वेज यालाच म्हणतात की तुम्ही जे काय अभ्यास केलेला आहे, अभ्यासाचा भाग किती आहे माहिती आहे का? फक्त 40% आहे आणि 60% जे आहे ना ते रिव्हिजन आणि टेस्टची प्रॅक्टिस. मित्रांनो, टेस्ट सिरीजच्या बाबतीत काय आहे, विविध टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला दररोज टेस्ट मिळतात. मी सुद्धा नवीन उपक्रम राबवणार आहे तुमच्यासाठी. प्रयत्न करणार की तुम्हाला मी टेस्ट उपलब्ध करून देऊ. माझे स्वतःचे टेस्ट असतील किंवा इतर क्लासेसचे टेस्ट असतील. आता टेस्टच्या बाबतीत काय लक्षात घ्यायचं आहे, मागे भरती दिले होते त्यांनी दररोज एक पेपर सोडवला तरी काही हरकत नाही. परंतु जे नवीन आहेत त्यांनी आधी तुम्ही अभ्यास संपवून घ्या. 2-3 महिने चांगला अभ्यास करा. कारण कसं असतं माहितीये का, तुम्ही सुरुवातीला टेस्ट सोडवायला जाणार ना तर तुम्हाला खूप कमी मार्क येतील, तुम्ही डिमोटिवेट होतील की बाबा मला समजतच नाही की काय करू काय नाही. तरी पण जरी तुम्हाला असं वाटलं तर हप्त्यातून एकदा म्हणजे संडेला तुम्ही नवीन जे आहेत त्यांनी पेपर सोडवलेला हरकत नाही. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही टेस्टची प्रॅक्टिस करत जा. आता सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या घरी टेस्टची प्रॅक्टिस करताय तर एक दिवस असं चूज करा की कुठेतरी अकॅडमीमध्ये किंवा कुठल्या तरी क्लासमध्ये किंवा 10-12 मित्रांच्या गटांमध्ये तुम्ही पेपर देण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामुळे काय होईल माहितीये का, ते जो पेपरचा जो माहोल असतो ना त्या माहोलची तुम्हाला हॅबिट होईल. आता तुम्ही कालच्या सेजल मॅडमच्या इंटरव्ह्यू मध्ये पण तुम्ही पाहिलं असाल, मॅडमने सांगितलं की जोपर्यंत तुम्ही त्या 500 ते 1000 लोकांच्या मध्ये जाऊन पेपर देत नाहीत ना तोपर्यंत तुम्हाला त्या म्हणजे जे पेपरचं आहे ना आपल्यावर बर्डन असतो, प्रेशर असतो किंवा सोपा पेपर आला तर सिली मिस्टेक होते, हार्ड पेपर आला तर आपले जम्बलिंग होते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना या तुम्हाला प्रॅक्टिसमध्येच करायच्यात, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये त्रास होणार नाही. ओके, आता ग्राउंडच्या बाबतीत पण बरेच लोक काय करतात माहिती का, सेल्फ तयारी करतात. ठीक आहे, सेल्फ तयारी करायला काही हरकत नाही, परंतु जेव्हा तुम्ही सेल्फ तयारी करताय ना तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा तरी तुम्ही बाहेर जाऊन स्पर्धा दिली पाहिजे. इतरांबरोबर 1600-800 मीटर धावले पाहिजे, 100 मीटर धावले पाहिजे, गोळा फेकला पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्ही स्पर्धा देत नाही ना तोपर्यंत तुम्ही कुठे आहे हे कळत नाही. एकट्याने स्पर्धा केल्याने आपण स्वतःशीच स्पर्धा करतो, त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या चुका कळून येत नाहीत. परंतु जेव्हा तुम्ही 100 लोकांमध्ये जाता, 100 लोकांशी स्पर्धा करता, तेव्हा तुम्हाला हळूहळू तुम्ही कुठे आहेत हे तुम्हाला कळून येते. म्हणजे तुमची स्पर्धा कमी आहे का, किंवा तुमच्याकडून काय चूक होते का, किंवा प्रॅक्टिकलला आपल्यासोबत जर अशी घटना घडली तर आपण त्यासाठी तयार आहेत का. या सगळ्या गोष्टी अनालिसिस झाल्याशिवाय तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये चांगले गुण पडणार नाहीत. मग त्यासाठी तुम्ही महिन्यातून एकदा किंवा महिन्यातून 2दा बाहेर पडा. विविध अकॅडमीला रिक्वेस्ट करा किंवा आपण पण उपक्रम राबवणार आहेत की 15 दिवसातून एकदा वगैरे येऊन तुमची प्रॅक्टिस घेणं, तुमचे टेस्ट पेपर घेणं, हे सगळं आपल्या पण डिअर पोलीसच्या माध्यमातून होणार आहे. पण बघा आता त्याचा योगायोग कधी लागतो. लवकरच त्यासाठी मी पण तयार होणार आहे, तर तुम्ही देखील तयार राहा. तर अशा प्रकारे आपण जर तयारी केली तर 100% आपण यशस्वी होऊ शकतो. तरी मित्रांनो, तुम्हाला काहीही अडत असेल, काहीही प्रश्न असतील पोलीस भरतीच्या संदर्भात, तुम्ही मला बिंदास विचारू शकता. जेवढं शक्य होईल किंवा जेवढं मला माहित आहे त्याला मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजावून सांगेन. थँक्यू. जय हिंद.